विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा. गोरक्षा विभाग प्रमुख किरण बिच्छेवार यांची मागणी. याबाबत सविस्तर बातमी अशी की काही दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या म्हैस भरलेल्या ट्रकला पकडून पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर पोलीस प्रशासनाने कायदेशीर सर्व म्हैस हे गोशाळेला देण्यात आले आहेत. पण ज्या कोणाचे ट्रक पकडले होते त्यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावरती आरोप केला आहे की परस्पर कार्यकर्त्यांनी म्हैस विकले आहेत. पण हे खोटं असून कार्यकर्त्यांना कुठेतरी अडचणीत आणण्याचा हा प्रकार म्हैस मालकाकडून केला जात आहे. त्यामुळे आम्ही प्रशासनाला अशी विनंती करतो की योग्य ती चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी. तसे लेखी पत्र पुराव्यासही माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह दिले असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे गोरक्षा विभाग प्रमुख किरण बिच्छेवार यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे म्हटले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी म्हशी घेऊन जाणारे ट्रक पकडले होते. त्यामध्ये ज्यांच्या म्हशी होत्या त्यांनी असा आरोप केला आहे की विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते गाड्या पकडून पैसे मागण्याचा आरोप केला होता. काय सांगायला बद्दल? मुळात कसं आहे की हे जे आरोप आहे हे आरोपच खोटा आहे. आपण जुलै 2023 पासून आपल्या गोरक्षण करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला विश्व हिंदू परिषदेच्या आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला सुद्धा आपण अशी सूचना दिलेली आहे की आपण प्रत्यक्ष रोडवर न उतरता 112वर कॉल करणे किंवा SP साहेबांना ॲडिशनल SP साहेबांना माहिती देऊन ते वाहन आपण पोलिसांच्या स्वाधीन करतो आणि त्यांना कारवाई करायला लावतो. 16 तारखेला सुद्धा आपला कोणताही कार्यकर्ता त्या घटनास्थळावर प्रत्यक्ष हजर नव्हता. हे जे आरोप केलेला आहे तो आरोप एकदम खोटा आहे. असा देखील आरोप करण्यात आला आहे की जे म्हशी पकडण्यात आल्या होत्या त्याची परस्पर विक्री करण्यात आली आहे. हे देखील आरोप करण्यात आला होता आपल्यावरती. काय सांगा? नाही, हे सुद्धा आरोप खोटा आहे. आज देखील आमच्या गोशाळेमध्ये ते सर्वच्या सर्व म्हशी उमरी कोर्टातून आमच्याकडं स्वाधीन केलेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी आत्ताच माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्रसुद्धा दिलं आहे. त्याच्यामध्ये GPS जे फोटो असतात ते गुगलचे फोटोसुद्धा मी कलर फोटो माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यापैकी प्रत्येक गोवंशाला आपण टॅगिंग करून त्याचं व्हेरिफिकेशनसुद्धा केलेलं आहे. म्हशीची कत्तल करण्याला परवानगी आहे का? महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 अंतर्गत त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की दुधासाठी, ओझी वाहण्यासाठी आणि पैदाशीसाठी व शेतीविषयक उपयुक्त कारणासाठी जे प्राणी उपयुक्त आहेत, उपयोगी आहेत, अशा कोणत्याही प्राण्यांची महाराष्ट्रामध्ये कत्तल करण्यास मनाई केलेली आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये दुभत्या म्हशी असो किंवा प्रजननासाठी उपयोगी जे रेडे असतात त्यांच्यासुद्धा कत्तलीला मनाई केलेली आहे आणि ग्रामीण पोलीस स्टेशननी जे कारवाई केली ती कारवाई योग्य आहे. काही प्रसारमाध्यमांनी चुकीच्या बातम्या चालवलेल्या आहेत आणि ते जे उल्लेख केला ना त्या बातमीमध्ये की आम्ही कत्तलीसाठी घेऊन जाणार होतो अशावरती खटकावरती गुन्हा दाखल करण्यात यावा ही प्रशासनाकडे मागणी. त्या दिवशी जे न्यूज चॅनलवरती एक बाईट चालवण्यात आलेली होती त्या बाईटमध्ये ते कसाईच स्वतः म्हणत आहेत की आमच्या हे दुधाच्या म्हशी होत्या, आम्ही हे पूर्णा येथे कत्तलखान्यासाठी घेऊन चाललो होतो. तर माझी या बाईटच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की त्या न्यूज चॅनलवर ज्या ज्या लोकांनी इंटरव्ह्यू दिलेत त्या सर्व लोकांवर, दोषी लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.